फ्रेंड्स, नमस्ते मित्रांनो. इयत्ता 8वी विषय इंग्रजी आपण आज पाहणार आहोत. 1.1 कविता आपण बघितलेली आहे. त्यानंतर त्या कवितेवरती आपल्याला आज ॲप्रिसिएशन त्याचा आपण बघणार आहोत. बी द बेस्ट. बी द बेस्ट ही कविता आपण अभ्यासलेली आहे 1.1. त्याचा ॲप्रिसिएशन या ठिकाणी आपण बघणार आहे. म्हणजे आशय ॲप्रिसिएशन म्हणजे कविता तुम्हाला किती समजली हे काही प्रश्नांवरती अवलंबून असते, त्याच्या उत्तरावरती अवलंबून असते. बाकी ॲक्टिव्हिटी नंबर 1 पान नंबर 4 वरती बघा. इंग्लिश वर्कशॉपमध्ये पहिली एक्सरसाइज, दुसरी, तिसरी, चौथी आणि 5वी एक्सरसाइज आपण संपवलेली आहे. आता आपण एक्सरसाइज नंबर 6 वरती डिस्कस करतोय. ॲक्टिव्हिटी नंबर 6 that is appreciation. Write an appreciation of the poem with the help of the points given below. खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेचा सार सांगा. आहे की नाही. ॲप्रिसिएशन हा प्रश्न तुम्हाला 5 मार्कासाठी विचारला जातो. योग्य प्रकारे त्याचं समजून घ्या. पहिल्यांदा विचारलेला आहे द टायटल ऑफ द पोएम. सोपे प्रश्न असतात, फक्त आपण लक्षपूर्वक काळजीपूर्वक वाचायचं आहे, प्रश्न समजून घ्यायचा आहे आणि मग त्याचं उत्तर तुमच्या समोर त्या ठिकाणी दिले. आता कविता ज्यावेळेस तुम्हाला कवितेवरती ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारतात त्यावेळेस कविता तुमच्या समोर असते. त्याचं शीर्षक, त्याचं कवितेचं नाव, लेखकाचं कवीचं नाव हे सगळं त्या ठिकाणी लिहिलं असतं. रायमिंग वर्ड्स, रायमिंग स्कीम हे तुमच्या समोर असते. फक्त तुम्हाला त्याची उत्तरं शोधून द्यायची असतात. पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे द टायटल ऑफ द पोएम इज. द टायटल ऑफ द पोएम इज. टायटल म्हणजे काय? शीर्षक. आता शीर्षक सांगता येईल का तुम्हाला? पान नंबर 3 वरती या माग ही कविता जर तुम्ही बघितली, शीर्षक कुठं असतो? नाव कुठं असतं कवितेचं? सुरुवातीला वरती, हे की नाही. मग बी द बेस्ट हे काय आहे? कवितेचं नाव आहे. आणि लेखकाचं नाव कुठं असतं? कवीचं नाव कुठं असतं? कवितेच्या शेवटी किंवा गाण्याच्या शेवटी त्याचं नाव असतं. बरोबर. हे काय झालं? टायटल ऑफ द पोएम आणि नेम ऑफ द पोएम. कवितेचं नाव वरती, कवीचं नाव खालती असतं. तर या ठिकाणी दिलेलं आपण बी द बेस्ट आपल्या लक्षात येईल. देन टायटल ऑफ द पोएम इज. टायटल काय पोएमचं? बी द बेस्ट. ही काय जागी तुम्ही भरली वाक्य पूर्ण केलं त्याला अंडरलाईन करा. त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे द पोएम इज रिटन बाय. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, 5 मार्काला विचारला जातो. द पोएम इज रिटन बाय. ही कविता कोणाकडून लिहिली? रिटन बाय. कोणी लिहिली? पान नंबर 3 वरती परत कविता संपल्यानंतर लेखकाचं कवीचं नाव असतं. या ठिकाणी बघा डग्लस मॅलॉक. डग्लस मॅलॉक यांनी लिहिलेली कविता आहे. लेखकाचं नाव, कवीचं नाव आहे डग्लस मॅलॉक. हे सगळं तुमच्या समोर आहे. देन द पोएम हॅज थर्ड वन डॅश डॅश स्टांजास. द पोएम हॅज डॅश डॅश स्टांजास. स्टांजास म्हणजे कडवी. किती कडवे आहेत बघा बरं. कविता काढा. कडवं कशाला म्हणायचं? म्हणजे हे 4 ओळीचं जे असतं त्याला आपण कडवं म्हणतो. एक कडवं म्हणतो. बरोबर. गाण्याला कडवे असतात, ठीक आहे. तसं गोव्यात किती कडवे आहेत? 1, 2, 3 आणि 4. किती कडवे? 4. द पोएम हॅज डॅश डॅश स्टांजास 4. त्याच्यामध्ये स्टांजास किती आहेत? तर आपण लिहिलं 4 स्टांजास. आता बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आपल्याला each stanza has dash dash lines. Each
स्टांजाज हॅज डेंजरस लाईन्स. म्हणजे एका लाईन मध्ये सॉरी एका स्टांजामध्ये किती ओळी आहेत बघा बरं. परत कवितेकडे या. आता हे पहिलं कडवं बघितलं आपण. किती कडवे त्याला 1 2 3 4 कडवे बघितलं. आता प्रत्येक कडव्यामध्ये किती लाईन आहेत? 1 2 3 4. किती आहेत? 4 लाईन. परत दुसऱ्या याच्यामध्ये 4, तिसऱ्या याच्यामध्ये 4 आणि चौथ्या याच्यामध्ये पण 4. म्हणजे प्रत्येक कडव्यामध्ये किती ओळी आहेत? परत 4च कडवे आहेत आणि लाईन पण कडव्यामध्ये किती 4 आहे. समजतंय? पुढे बघा. The lines that rhyme in each stanza are. प्रत्येक स्टांजाची राईम स्कीम सांग, रायमिंग वर्ड सांग. The line that rhyme in each stanza are. The line that rhymes. आता आपल्याला काय सांगायचं? फक्त लाईन नंबर सांगायचं. कुठली लाईन कुठल्या लाईनीशी राईम करते बघा. कवितेकडे आपण. If you can't be a pine on the top of the hill, be scrub in a valley, but be the best little scrub by the side of the hill and reel. Be a bush if you can't be a tree. बघा, hill आणि reel, be and tree, right? तर ही आहे पहिली जी ओळ आहे ती कुठल्या ओळीशी राईम करते? तिसऱ्या ओळीशी, राईट? फर्स्ट राइम विथ थर्ड अँड सेकंड विथ फोर्थ. पहिली ओळ तिसऱ्या ओळीशी राईम करते आणि दुसरी ओळ चौथ्याशी राईम करते. मग काय काय देणार तुम्ही या ठिकाणी उत्तर? द लाईन्स दॅट राईम इन ईच स्टांजा आर 1 2 3 अँड 2 to 4, राईट? प्रत्येक स्टांजामध्ये असंच आहे. The poet compares big things with. आता या कवितेमध्ये आपण बघितलं की लेखकानं मोठ्या वस्तूंची तुलना कशाशी केली? स्मॉल थिंग्स, बरोबर? मग या ठिकाणी काय येणार? फर्स्ट उत्तर. Here is a comparison between big things with small things, right? Big things with small things. पुढं dash is repeated expression in the poem. बघा या पोएम मध्ये, या कवितेमध्ये वारंवार रिपीट झाले म्हणजे नेहमी आलेली ओळ कोणती? बघा तुमच्या लक्षात येईल कविता वाचल्यानंतर. इफ यू कांट बी ए पाइन ऑन द टॉप ऑफ द हिल, बी ए स्क्रब इन द व्हॅली, बट बी द बेस्ट लिटिल स्क्रब बाय द साइड ऑफ द हिल, बी ए बुश इफ यू कांट बी ए ट्री. तर याच्यामध्ये आपण लक्षात आपल्याला येईल वाचल्यानंतर की बी ए या ही जी ओळ आहे ती नेहमी या ठिकाणी आलेली आहे. मग आपण काय लिहूया त्याचं उत्तर? विच इज रिपीटेड एक्सप्रेशन इन द पोएम. नेहमी काय आलेलं आहे त्या ठिकाणी? बी ए. ही ओळ जी आहे किंवा ही एक्सप्रेशन जे आहे सारखं या कवितेमध्ये रिपीट झालेलं आहे, वारंवार आलेलं आहे, नेहमी आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द लाईन आय शॅल ऑलवेज रिमेंबर इज. आणि नेहमी मला लक्षात राहिलेली ओळ म्हणजे आय शॅल ऑलवेज रिमेंबर इज. म्हणजे तुम्हाला तुमच्या आवडीची ओळ त्या ठिकाणी विचारलेली आहे की या स्टांजामध्ये कुठल्याही कवितेमध्ये 4 स्टांजा आहेत, त्या 4 स्टांजामध्ये कुठलीही ओळ जर तुम्हाला आवडीची असेल तर ती तुम्ही त्या ठिकाणी लिहायची आहे. फॉर एक्झाम्पल, बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर, की जे पण तुम्ही काम करा चांगल्या पद्धतीने करा, अशा प्रकारे या ठिकाणी एक लाईन आपण आपल्या आवडीची देऊ शकतो की जी आपण आपल्या लक्षात राहील, आठवणीत राहील काय. पुढे बघूया सेकंड नेक्स्ट ॲक्टिव्हिटी 7 नंबर. पुढचा प्रश्न. रीड द गिवन एक्सट्रॅक्ट फ्रॉम द पोएम लिटिल ड्रॉप्स ऑफ वॉटर. लिटिल ड्रॉप्स ऑफ वॉटर याचा एक छोटासा भाग तुम्हाला या कवितेचा दिलेला आहे. बाय जुलिया फ्लेचर कॉर्नी यांनी लिहिलेली कविता आहे. लर्न इट अप, शिका ही, वाचा. सेट इट टू ए ट्यून, याला चाल लावा. अँड एन्जॉय सिंगिंग इट, आणि ही गायचे तुम्हाला. यू मे आस्क युअर टीचर टू हेल्प यू. जर तुम्हाला चाल लावायला जमत नसेल तर शिक्षकांना विचारा. ही कवितेचा थोडासा भाग या ठिकाणी दिला आहे की लिटिल ड्रॉप्स ऑफ वॉटर, लिटिल ग्रेन्स ऑफ सँड,
make the mighty ocean and the pleasant land. Little deeds of kindness, little words of love help to make earth happy like the heaven above. तर ही कविता आहे, तिला चाल लावायची आहे आपल्याला आणि ती गायची आहे वारंवार. तर या ठिकाणी आपण थांबतोय. पुढचा भाग जो आहे 1.2 आपण पुढच्या तासाला बघूया. तोपर्यंत धन्यवाद.